tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. This time bowled a shot straight to the fielder at the point region. So the opener Amir Gadi having a long walk back into the pavilion after striking at the point region. This time Avinash trying to heave the ball on the leg side. Loud appeal for LBW. Taken all right up in the block hole. Boy, what a lovely piece of bowling. Avinash on strike again, facing Vishwajit. This time, dandy shot. Another opportunity and safely taken. त्या पावसाच्या तडाख्याने भिजून गेलेला आहे पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सरळ बुंद्यात ज्याला म्हटलं जातं बुंद्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल्स मात्र मिळत आहेत. सिंगल्सनी काही होणार नाही. मी म्हणतो जर या मैदानावर तुम्हाला जर फायटिंग स्कोर म्हणायचा आहे, जर पाऊस पडल्यानंतर ही फायटिंग स्कोर 60 ते 70च्या वरती हा फायटिंग स्कोर असेल. जर तुम्ही 60 ते 70 धावा केल्या तर नक्कीच तुम्ही फाईट करू शकता. इकडे मात्र चेंडू टाकल्यानंतर थोडासा चित्कार फेकतोय. तुम्ही टेनिस लॉन्च मध्ये पाहू शकता मारिया शरापोवा जशा पद्धतीने चित्कार काढते तसा गोलंदाजी करताना चित्कार ठोकतोय काढतोय. आपण पाहतोय गोलंदाज विश्वजित, त्याचा तो एक आगळा वेगळा त्यांचा नावावर ते पॅटर्न आहे. तो नेहमी जेव्हा गोलंदाजी करतो आम्ही नेहमी पाहिलेला आहे त्यांना की आवाज हा त्यांचा नेहमी तुम्हाला ऐकायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इकडे मात्र सुरेख चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये फलंदाजाला मात्र अजून कुठलीही मुभा देत नाही, कोणतंही स्वातंत्र्य दिलं जात नाही. फक्त सिंगल्स हे मात्र मिळतात. धावसंख्या आता मात्र फलकावर लागते ती 26 धावा, चौथं षटक. आणि मला वाटतं आता गेअर नाही टाकणार तर कदाचित थोडंसं कठीण जाऊ शकते AK रॉयल्सला. राजेशाही थाटात या स्पर्धेत तुम्ही आलात आणि राजेशाही थाटातच तुमचं प्रदर्शन असायला हवं. इकडे मात्र हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक मिळायला मिळतो. मात्र 1 धाव मात्र मिळेल आणि अशा पद्धतीने हे चौथं षटक ही संपुष्टात येते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे ती 27. गडी बाद झाली. Boom! Swing of the bat, and once again look at the pace, the ball traveling absolutely at whooping 125 kilometers an hour. He's so quick between the wickets and the line. इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न मला वाटतं यावी. बॅट ही पायावर आदळलेली दिसते त्यामुळे थोडासा अनफील ज्याला पायावर बॅट लागलेली एकंदरीत चेंडू खेळताना. कारण विश्वजितचा स्पीड बघितला तोही जास्तीत जास्त 130-140च्या स्पीडने टाकतो आणि त्यामुळे त्याला खेळणं हेही अवघडच असेल. त्यामुळे बॅट जी पायावर लागली त्यामुळे कोणतीही धाव नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्क करते. राईट हॅम ऑवर द विकेट तो कृष्णा. इकडे मात्र लोअर फुलटो चेंडू कदाचित सर जो कर्णधार आहे त्याच्या हातात मिडॉन मध्ये खेळाडू मात्र तैनात केलाय. कोणतीही धाव नाही. 2 चेंडू सलग निर्धाव पाहायला मिळतात. विश्वजित ठाकूर चांगली गोलंदाजी इकडे मात्र करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वजित, सामोरं जाताना कृष्णा सातपुते. इकडे मात्र पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू बराच करावेत मात्र चेंडू सरळ हातात. बडी मछली जाल में. व्हॉट अ कॅच बाय सुमित मात्र यावी सुरेख झेल घेतोय आणि कृष्णा मात्र गोल्डन डक म्हणून परततोय. कोणतीही धाव ज्यांनी काढली नाही आणि सर्वात मोठा झटका. आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो योगेश पेनकर.